हे चल सागर. अश्वाची प्रदक्षिणा झाली की तो लगेच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण आता इंदापूरमध्ये सुरू आहे. आपण जर पाहिलं तर मोहिते पाटलांचा अश्व या ठिकाणी आता या रिंगणामध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रिंगण आहे आणि दुसऱ्या रिंगणाची उत्सुकता जी आहे ती प्रत्येक वारकऱ्याला लागलेली असते. आपण जर पाहिलं तर आता अश्वाचं रिंगण पूर्ण या ठिकाणी सुरू आहे. एक अश्व पुढे धावतोय आणि दुसरं अश्व हातामध्ये भगवा पताका घेऊन अश्वधारी या ठिकाणी आपल्याला या रिंगणामध्ये धावताना वर्णन कराल तुम्ही या सगळ्या अश्वाच्या रिंगणाचं आणि आजच्या रिंगणात? पाऊले चालती पंढरीची वाट, टाळी वाजवावी गुढी उभा राहावी, वाटही चालावी पंढरीची, अवघे जेने पापनासे ते हे असे पंढरी, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. या ठिकाणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा सोहळा या ठिकाणी चालत असताना आज इंदापूर या शहरामध्ये दुसरं रिंगण त्या ठिकाणी होत आहे. पहिलं रिंगण बारामती संसरच्या पुढं बेलवाडी म्हणून त्या ठिकाणी झालं. आज हे दुसरं रिंगण अगदी आनंदाने पार पडत आहे. या ठिकाणी सर्व नेते मंडळी, सर्व इंदापूरकर सगळ्यांना या रिंगणामुळे काय याची देही याची डोळा असं म्हटलं जातं आणि प्रत्येक वारकऱ्याला एक आस लागलेली असते आणि प्रत्येक वारकरी या ज्या ठिकाणाहून अश्व धावलं त्या टापाची माती जी आहे ती आपल्या कपाळी लावतो. काय प्रथा? हो, या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, आयसा देखुनी सोहळा मिका पडेना निराळा. असा हा रिंगणाचा नयन रम्य सोहळा, म्हणजे मनाला शांत करणारा हा सोहळा वाट पाहत असतात सगळे वारकरी. आणि रिंगण पाहण्यासाठी हजारो लाखो त्या ठिकाणी भाविक भक्त जमलेले आहेत. एवढंच की या अश्वाचं त्या ठिकाणी दर्शन व्हावं, त्याची माती त्या ठिकाणी आपल्या कपाळाला लावून आपण धन्य व्हावं, ही त्या ठिकाणी महाराज सगळ्यांच्या पाठीमागं भावना असते. असा हा नयनरम्य असणारा सोहळा या ठिकाणी आपण सर्वजण आनंद घेत आहात. श्रीमंत काय भावना आहेत की अश्व जेव्हा धावतं तेव्हा माऊलीवरती असतात आणि प्रत्येक वारकरी ती माती आपल्या घरी घेऊन जातो. हो, या ठिकाणी त्या ठिकाणी घोड्यावरती साक्षात तुकोबाराय त्या ठिकाणी आगमन करून आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना दर्शन देतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.